आज आपण झणझणीत अशी हिरव्या मुगाची आमटी कशी करायची ते बघूयात। चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत सगळ्यासोबतच अप्रतिम अशी आमटी लागते। सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा। इथं मी एक वाटीवर हिरवे मूग शिजवून घेतलेले आहेत। ओव्हर कुक केलेत बघा। प्रत्येक हा जो मुगाचा दाणा आहे तो व्यवस्थित फुटलेला आहे। तर लगेच आमटी करायला घेऊया। कढई घ्यायची, कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचंय आणि तेल चांगलं तापवून घ्यायचंय। फोडणी एकदम चांगली बसली पाहिजे। तेल चांगलं तापलंय। आता यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी। मोहरी चांगली बघा तडतडू द्यायची, चांगली फुलू द्यायची। मोहरी चांगली फुलली की यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे। जिरे पण बघा चांगले तडतडले, चांगले फुललेत। यामध्ये घालूया आता कढीपत्ता। कढीपत्त्याची अगदी 4 ते 5 पानं घेतलेली आहेत। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या। लसूण मी चेचून घेतलेला आहे, त्यामुळे फ्लेवर छान येतो। आता यामध्ये घालायचा आहे अर्धा बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटोच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत। आता हे सगळं 2 ते 3 मिनिट आपण भाजून घेऊया। कांदा चांगला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा यातला मऊ झाला पाहिजे। या फोडणीमध्येच ना थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालूया। कोथिंबीर सुद्धा यामध्ये मिक्स करून चांगली 2 मिनिट आपण परतवून घेऊया। कांदा टोमॅटो भाजताना ना टोमॅटो हा चमच्याने चांगला प्रेस करून घ्यायचा, चांगला स्मॅश करून घ्यायचा। आता हे सगळं चांगलं आपलं भाजून झालेलं आहे। यामध्ये घालूया शिजवलेले मूग। मूग घातले की लगेच हे आपण मिक्स करून घ्यायचं, नाहीतर ते फार असं उडत बसेल। शिजवलेले मूग फोडणीमध्ये चांगले मिक्स करून झालेत। यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालूया। चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालायचं आहे। मूग शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ वापरलं होतं, त्यामुळे मी आत्ताच जास्त मीठ वापरत नाही, नाहीतर खारट होईल। सगळ्यात शेवटी आपली डाळ चांगली उकळली ना की त्यानंतर आपण हवं तर चव बघून मीठ हे ॲडजस्ट करू शकतो। थोडीशी हळद घालायची आणि आमटीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी एक वाटीभर मी पाणी घालते आहे। कोमट पाणी आहे, अगदीच थंड पाणी घालू नका। हे सगळं चांगलं मिक्स करायचं आहे। आमटीची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची त्या अंदाजाने तुम्हाला जशी हवी असेल त्या पद्धतीने पाणी यामध्ये कमी जास्त करू शकता। आता हे चांगलं मिक्स करून झालंय। यावरती झाकण ठेवून चांगली उकळी काढायची। 3 ते 4 मिनिटं आमटी चांगली उकळली आणि कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम परफेक्ट झालेली आहे। तेल सगळं छान सुटलंय आमटीला। आता यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर। आता यापेक्षा सुद्धा तुम्हाला जर पातळ हवी असेल ना तर आता पण तुम्ही गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। आणि आपली हिरव्या मुगाची झणझणीत झटपट होणारी आमटी तयार आहे। जरूर करून बघा। तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना ही आमटी नक्की आवडेल। रेसिपी कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। Thank you so much for watching.